किरकोळ कारणावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिची हत्या केल्याची घटना पनवेल शहरात 28 जानेवारी 1991 रोजी घडली होती। या घटनेतील आरोपी पती तेव्हापासून आतापर्यंत फरार होता। जखमी अवस्थेत इस्पितळामध्ये दाखल झालेल्या पत्नीने तिचा पती आरोपी बाबू गुडगीराम काळे याच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 32/1991 भारतीय दंडविधान कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गुन्ह्यामध्ये भारतीय दंडविधान कलम 302 वाढ करण्यात आली होती। गुन्हा केल्यानंतर आरोपीत हात येथून फरार होऊन स्वतःचे अस्तित्व लपवून असल्याने त्याच्या विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता 299 प्रमाणे दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते। दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर आरोपी हा मुलुंड परिसरात राहत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्यास तब्बल 33 वर्षांनंतर अटक केली आहे। आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास 3 जानेवारी 2025 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। MCN न्यूज मराठीकरिता जितेन शेट्टी, पनवेल।